लाईव्ह मराठी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. कोल्हापूरचं राजकारण भल्याभल्याला कळत नाही आणि त्याच्यामुळे समोर ज्या गोष्टी दिसतात त्याच्यापेक्षा सुद्धा आतल्या गोटात नेमकं काय चालू आहे याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं आणि म्हणूनच लाईव्ह मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आतल्या गोटातली बातमी. आता जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, त्याच्यामुळे आतल्या गोटात नेमकं जागा वाटपाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नेमकी काय खलबतं सुरू आहेत ते आपण जाणून घेऊया. आणि माझ्यासोबत माझे सहकारी ज्याने अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये कोल्हापूर आणि त्याच पद्धतीनं पुणे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये काम केले, ते ह्या प्रत्येक गोष्टींचे बारकावे टिपत असतात आणि म्हणून आतल्या गोटात त्यांच्याकडे काही इनपुट्स आहेत आपण जाणून घेऊया. सर, जागा वाटपाचा अजून प्रश्न सुटलेला नाही किंवा अंतिम टप्प्यामध्ये आलेला नाही. महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये आतल्या गोटातली बातमी तुमच्याकडे काय आहे? महाविकास आघाडीचा विचार करायला गेला तर कालपर्यंत म्हणजे मागच्या आठवड्यापर्यंत असं होतं की ते ह्या जागा वाटपामध्ये तिला बऱ्यापैकी सुटलेले असं त्यांचं वातावरण होतं. परंतु 5-6 दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्वतंत्र 33 जागांची मागणी केली. त्यामुळे कुठेतरी हा पेच प्रसंग उभारण्याची शक्यता दाट वाटत. कालपर्यंत त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाने म्हणजे काँग्रेसकडून आमदार सतीश पाटील साहेब असतील, इंगोले साहेब असतील, यांनी चर्चा करून हा कुठेतरी तोडगा निघालाय असं चर्चा आहे. हा एकंदर म्हणजे काँग्रेसकडून 50 पेक्षा जास्त जागासाठी काँग्रेस आग्रही आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 20 पेक्षा जास्त जागा त्यांना हव्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून काल 20 जागा मागतोय आणि आम आदमी पक्षाकडून 10 जागा त्यांची आग्रही आहे. आता एकंदरीत ह्या सगळे समीकरण पाहता प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात असं प्रत्येक पक्षाची भूमिका असते. स्वबळाचा नारा जरी शिवसेनेने मागच्या वेळी दिला होता तरी ते कुठेतरी एक पाऊल मागे पुढे घेऊन वाटाघाटीमध्ये चर्चेला कुठेतरी आघाडीवर आजपर्यंत आलेलं दिसतंय. त्यामुळे ही महाविकास आघाडीची जी जागा वाटप चर्चा कुठे अंतिम टप्प्यावर आलेली आहे आणि पुढील 2 दिवसात हे त्याची जागा वाटप जाहीर होणार असं बोललं जातं आपल्याला समजते. यातली आतल्या गोटातली बातमी ही आहे की महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जागा वाटपाचा तोडगा हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. फक्त काही जागांच्या बाबतीमध्ये एक नाही काय करायचं याच्यावरती बरीच चर्चा चालू आहे आणि तो सुद्धा तोडगा 1-2 दिवसामध्ये निघेल. कदाचित शक्य झालं आज सुद्धा एक महत्वाची बैठक होणार आहे प्रमुख नेत्यांची, त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावरती खल होऊन कदाचित उद्यापर्यंत सुद्धा तो तोडगा निघू शकेल. ही आतल्या गोटातली बातमी आहे. सर, महायुतीचं काय चित्र आहे? महायुतीचं चित्र त्यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं. म्हणजे काही महिन्यांपूर्वी खासदार धनंजय महाडिक साहेबांनी आम्हाला म्हणजे जेव्हा ताराराणी आणि भाजपा एकत्र लढली होती तेव्हा भाजपाला 14 जागा आणि ताराराणी 19 जागा असे मिळाल्या होत्या. तेव्हा आता आम्ही भाजपला एकत्र लढत असताना ह्या 33 जागा प्लस याच्या पुढच्या आम्हाला जागा त्याची मागणी केली होती. 33 प्लस जागा त्याची मागणी होती. साधारण त्यांना मोठा भाऊ म्हणून भूमिकेत त्यांना पाहिजे होतं. अशा वेळेस मग त्याच्यात थोडासा संघर्ष झाला, शाब्दिक चकामक झाला. म्हणजे आमदार राजेश्वर सागर साहेबांनी यावेळेस त्यांनी सुद्धा 33 जागाची मागणी केली. त्याच्यानंतर माननीय मुश्रीफ साहेबांनी सुद्धा मंत्री मुश्रीफ साहेबांनी सुद्धा काय केलं की जर हे दोघं मिळून जर जागामध्ये आम्हाला काय आम्ही कासवगती असं ह्या नगरपालिकेमध्ये आमचं आहे असं तरी बोलून दाखवलं. आता आपल्याला असं समजतं की 35 जागा भाजपा, 35 जागा शिवसेना शिंदे गट आणि 11 जागा राष्ट्रवादी अजित पवार गट यांना देण्याचा त्यांचा तोडगा निघाल्याची चर्चा आहे. परंतु आपल्याला अशी इनपुट्स आहेत की ह्या 11 जागेसाठी मंत्री हसन मुश्रीफ कुठेतरी नाराज आहेत. त्यांना याच्यापेक्षा जास्त जागा वाढवून मिळण्याची त्यांना मिळावी असं त्यांना वाटतं माहिती करून. परंतु कालपर्यंत आज चर्चा अशी होती की महायुतीची जागा वाटपाचा संपूर्ण म्होरक्या मंत्री मुश्रीफ साहेबांच्याकडे पूर्ण सूत्र त्यांच्याकडे दिली अशी चर्चा होती. परंतु आता सध्या मुश्रीफ साहेबच नाराज असल्यामुळं ह्या महायुतीमध्ये काय होतंय हे सुद्धा आपल्याला कदाचित हे 2 दिवसात आपल्याला समोर येईल. आणि महत्वाचं या सगळ्या घडामोडींमधला महत्वाचा एक घटक जे म्हणजे खासदार धनंजय महाडिक, ते सुद्धा दिल्ली दौऱ्यावरती असल्यामुळं अजून सुद्धा ती जी काही बोलणी ती पुढच्या टप्प्यावरती गेलेली नाही. ती आतल्या गोटातली बातमी आहे. तर ही आतल्या गोटातली बातमी आहे की महाविकास आघाडीचा जे काही जागा वाटपाचं सूत्र आहे ते कदाचित थोड्याच म्हणजे 1-2 दिवसामध्ये सुटू शकेल. बऱ्याच जागांवरती एकमत झाल्याची आतल्या गोटातली बातमी आहे. महाविकास आघाडीचं जरी असं असलं तरी महायुतीच्या बाबतीमध्ये मात्र ज्या पद्धतीने सरांकडे आलेले इनपुट्स आहेत 35 आणि 11, पण 11 जागांच्या बाबतीमध्ये मुश्रीफ
मंत्री मुश्रीफ हे मात्र समाधानी नाहीत. त्याच्यामुळे आणखी काही घडामोडी आजच्या दिवसामध्ये घडतात याकडे आपण लक्ष ठेवून आहोत. आणि या फक्त बातम्या नाहीयेत, तर या आतल्या गोटातल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि त्यासाठीच पाहत राहा लाईव्ह मराठीचा हा विशेष कार्यक्रम आतल्या गोटातली बातमी. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.